मन हरवते आज काहे कसे होते असे ही आस लागे जीवा कसा सावरू मी आवरू ग स्वतः दिसे स्वप्न काहे जागता नाही मला आभास हा छळतो तुला छळतो मला आभास हा कधी दूर दूर कधी तू समोर मन हरवते आज काहे कसे होते असे मी आस लागे जीवा कसा सावरू मी आवरू ग मी स्वतः दिसे स्वप्न काहे जागता नाही मला आभास हा छळतो तुला छळतो मला आभास हा लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूजवर आणि एक विशेष कार्यक्रमात जिकडे आपण नवीन वर्षाचं स्वागत करतोय. आणि नवीन वर्षाचं स्वागत करताना हे वर्ष गेलं तरी कसं याबद्दल आपण गप्पा मारणार आहोत. आणि गप्पा मारताना जर मित्रमंडळी आपल्याकडे आली तर किती आनंद होतो आपल्याला. तसंच सेलिब्रेशन करण्यासाठी आपल्यासोबत आहे द मोस्ट सेलिब्रेटेड आणि द मोस्ट हॅपनिंग, द मोस्ट हॅपी मॅन निलेश सर. खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. स्वागत आहे पुढारीवर. ओमकार, वेलकम बॅक होम. स्वागत होतं देखील. आणि विदूर, वेलकम. आपण नेहमी असं म्हणतो प्रेक्षक हो की आपल्याला नवीन वर्ष खूप गोष्टींना आपण संकल्प करतो, म्हणजे ज्याला आपण मराठीत रेझोल्युशन म्हणतो, पण त्याला संकल्पच म्हणायचं असतं. पण या सगळ्या गोष्टी जरी केल्या गेल्या तरी हे वर्ष खूप सुंदर गेलं आहे. पण त्या अगोदर सगळ्यात भारी गोष्ट निलेश सर ही आहे की आज तुम्ही सुरुवातीला आभास हा गाणं गायलं आणि हे तुम्ही मला सांगितलं आणि हे सगळ्यांना माहिती आहे तुमच्या फॅन्सना की दिस इज दॅट स्टार्ट ऑफ द निलेश मोरे एरा. काय सांगायला याबद्दल? हाऊ हॅपी आर यू दॅट 18 years इफ आय एम नॉट मिस्टेकन, 18 वर्ष. 18 years. काय सांगायला 18 वर्षांबद्दल? वेल, आभास हा हे गाणं संगीतकार म्हणून माझी ओळख आहे असं मला वाटतं. आणि आत्ता तू जे म्हणालास 18 वर्ष झाली या गाण्याला. दिस वॉज माय डेब्यू फिल्म यंदा कर्तव्य, जी 2006 आली होती. सो पहिली कमर्शियल संधी होती माझ्यासाठी. सो टेक्निकली 20 years, कारण मी 2004 साली पहिला अल्बम आला होता. सो संगीतकार म्हणून टेक्निकली 20 वर्ष झाली. बट कमर्शियल आपण ज्याला म्हणतो मेन स्ट्रीम तुमचं काम जेव्हा सुरू होतं, सो आभास हा वॉज दॅट फर्स्ट मूवी सॉन्ग. आणि त्याच्यात अजून एक आनंदाची गोष्ट अशी आहे की दर इयर एंडला स्पॉटिफायचे रॅप ते जे आकडे येतात सगळे आर्टिस्ट टाकत असतात की इतक्या लोकांनी आम्हाला ऐकलं, इतक्या आमच्या गाण्यावर स्ट्रीम्स झाले, वॉट एव्हर फिगर्स. तर मला आता गायिका वैशाली सामंतनी तिच्या स्पॉटिफाय रॅपमधून एक स्क्रीनशॉट काढून पाठवला व्हॉट्सॲपवर, विच तिची टॉप 3 गाणी काय आहेत ह्याचा तिला डेटा आला होता. आणि त्याच्यात पहिली 2 गाणी हिंदी होती ऑफकोर्स, आणि तिसरं गाणं जे होतं ते आभासा होतं. आणि आय वॉज सो प्लेझेंटली सरप्राईज. खूप खूप भारी. म्हणजे 18 वर्ष. हो, म्हणजे तिच्या तरी ते गाणं नव्याने लोक. आणि तिच्या सगळ्या गाण्यांमध्ये म्हणजे तिची बरीच मराठी गाणी गायले तिने जी सुपरहिट गाणी आहेत, पण त्याच्यात आभासा हा 1 क्रमांकावर यावं हे मला खूप एक संगीतकार म्हणून माझ्यासाठी खूप आश्वासक गोष्ट होती की 18 वर्षानंतरही पीपल आर स्टील सेलिब्रेटिंग दिस सॉन्ग. सो आय फील हॅपी अबाउट इट. आणि खऱ्या अर्थानं आनंदाची गोष्ट ही आहे की आपण हे वर्ष आपलं कसं गेलं त्याबद्दल ही बोलणार आहोत निलेश. तर या वर्षी कसं काय होतं? वर्ष संघर्षाचं होतं, आनंदाचं होतं, उत्साहाचं होतं, काय काय नवनवीन कामं आली? कारण मला एक गोष्ट माहिती आहे आणि मला ते प्रेक्षकांना सांगायचं की ना, एक खूप चांगलं कोलॅबरेशन होतं ना, खूप छान असं. ते कोलॅबरेशन एक खूप जबरदस्त झालं, जिकडे निलेश सर होते, तिकडे नाना काका होते, ते राहुल सर होते, आणि हे सगळे एकत्र म्युझिक करताना उत्सुकता इतकी प्रचंड होती. आणि उत्सुकता त्यासाठी सुद्धा होती कारण त्याचं कारण मी आता प्रेक्षकांना सांगणार आहे. कारण त्यांनी लॉन्च ह्या दिवशी केला ज्या दिवशी टीम इंडिया T20 वर्ल्ड कप जिंकून मुंबईत आली. त्यामुळे तो उत्साह होता सगळ्यांच्या मनात. हा उत्साह होता तुमचा लॉन्चिंगचा. हाऊ हॅपी आर यू अबाउट दिस कोलॅबरेशन? सगळ्यात पहिल्यांदा ते अरे सुपर. म्हणजे हे माझ्या करिअरसाठी एक महत्त्वाचा गोष्ट आहे. नाना छंद हा अल्बम
जो सागरिका म्युझिकनी यावर्षी प्रदर्शित केला. आणि झालं कसं तुला सांगतो, मी आणि राहुल वी वेर थिंकिंग ऑफ कोलॅबरेटिंग. गेल्या मागच्या वर्षीपासून आमचं चालू होतं की काहीतरी करूया, पण काय करूया. आणि ऑफकोर्स इंडिपेंडंट म्युझिकमध्येच काहीतरी सुरुवात होईल, आपण काहीतरी सिंगल करू. पण तेव्हा मला असं वाटत होतं की राहुल आणि माझं जर कोलॅबरेशन व्हायचं असेल तर त्याला लिरिक्स पण काहीतरी स्पेशल गोष्ट पाहिजे, कोणतरी स्पेशल व्यक्ती पाहिजे ज्याचे शब्द असतील. आणि योगायोगाने झालं असं की नाना सरांनी त्यांच्या काही कविता माझ्याबरोबर शेअर केल्या होत्या. आणि माझी आणि त्यांची भेट पहिली कशी झाली तुला सांगतो. मला आठवतं आहे 2017 साली, इफ आय एम नॉट रॉंग, ते व्हॉट्सॲप लग्न नावाची मी फिल्म करत होतो विश्वास जोशींची, ज्याच्या मुहूर्तासाठी नाना सर आले होते. त्यांच्या हस्ते मुहूर्त झाला आणि तिथे मी पहिल्यांदा भेटलो त्यांना प्रत्यक्ष. त्याच्यानंतर एक फोनवर व्हॉट्सॲपवर एक संवाद सुरू झाला. त्यांनी त्यांच्या काही कविता पाठवल्या ज्या खूप त्यांच्या एक पर्सनल इंटिमेट ज्या त्यांच्या मेमरीज आहेत काही गावाकडल्या त्यांच्या लहानपणाच्या, ते सगळं त्यांनी छान कवितेत मांडलेलं आहे. आणि त्यातल्या काही निवडक कविता त्यांनी मला पाठवल्या होत्या आणि मी चाली करत होतो आणि तो संवाद आमच्या दोघांमध्येच होता. मी त्यांना ऐकवायचो, त्यांना आवडायचं. जेव्हा राहुल बरोबर गाणं करायचं विचार आला तेव्हा राहुलला मी म्हटलं आपण नाना सरांना विचारूया. मला तू विचार. त्यांचंही खूप चांगलं आहे, नाना सर आणि राहुलचं पण खूप चांगलं बॉन्डिंग आहे. पण तो म्हणाला तू विचारून बघ काय म्हणतात. विचारलं चालेल का, आम्ही करू का, घ्या रे करा रे, त्यांच्या स्टाईलमध्ये ते म्हणाले. आणि मग थिंग्स जस्ट हॅपन, थिंग्स फेल इन टू प्लेस. सागरिका म्युझिकवरही गाणी झाली, वैशाली सामंतचं एक गाणं झालं, त्याच्यात स्वप्नील बांदोडकरचं गाणं झालं, 3 कविता आल्या. तर त्यातली गंध तुझ्या पावलांचा ही पहिली कविता जी त्यांनी मला पाठवली होती, इतकी सुंदर कविता. मुळात 4 ओळी मी तुला फक्त म्हणून दाखवतो, किती सुंदर आहे बघ. गंध तुझ्या पावलांचा ओघळला वाटेवर, विचारित थांग तुझा आला बघ परसात. आणि मला आता असं वाटतं की तो अल्बम आणि ते सगळ्याच गोष्टी ते भारी आहेत. म्हणजे भारी गोष्ट आता इथे पण झाली पाहिजे. सर लेट्स हॅव द सॉन्ग. ॲब्सोल्युटली. एक रिक्वेस्ट करू का फक्त प्लीज. मला ना गाताना कीबोर्ड वाजवून गायची जास्त सवय आहे. आय विल बी मोर कम्फर्टेबल दॅट वे. सो ओमकार, इफ यू डोंट माइंड, चालेल तुला? क्या बात आहे. म्हणजे माझ्यासोबत ओमकार पण हे नाईट एन्जॉय करणार, त्यामुळे ओमकार लेट्स एन्जॉय. चला. गंध तुझ्या पावलांचा ओघळला वाटेवर, गंध तुझ्या पावलांचा ओघळला वाटेवर, गंध तुझ्या पावलांचा ओघळला वाटेवर, विचारित थांग तुझा आला बघ परसात, गंध तुझ्या पावलांचा ओघळला वाटेवर, विचारित थांग तुझा आला बघ परसात, गंध तुझ्या पावलांचा. क्या बात, सुपर. वेगवेगळ्या गोष्टी करायच्या असतात आणि ते वेगळ्या गोष्टी आपल्याला कुठे करायला मिळतात. तर एकीकडे सिनेमाचं म्युझिक आहे, इकडे मालिकेचे ट्रॅक आहे, पण इंडिपेंडंट म्युझिक ऑल्सो प्लेज अ व्हेरी बिग रोल. आणि जिकडे आपल्याला जे करायचं आहे ते आपण प्रेक्षकांसमोर सादर करू शकतो, मांडू शकतो. त्यांना आवडू न आवडू हा वेगळा प्रकार आहे, पण वी कॅन डू इट. हे जरी सामर्थ्य आपल्याला मिळालं आणि ते इंडिपेंडंट म्युझिकमध्ये मिळतं आहे. ज्या काळी आपण म्हणायचो की एक काळ अल्बमचा होता, की जिकडे मला जे म्युझिक वाटतं ते मी सादर करायचो, लोक आता परत येतोय, तो परत येतोय. मग त्याचं माध्यम यूट्यूब असेल. कसं काय माध्यमाकडे बघता, कसं काय इंडिपेंडंट म्युझिककडे ऑल टुगेदर बघता तुम्ही? इंडिपेंडंट म्युझिक इज अ ग्रेट स्पेस मला वाटतं, आणि स्पेशली आज सगळ्या आर्टिस्टसाठी, कारण लोक ऐकत आहेत इंडिपेंडंट म्युझिक. आणि नुसतं ऐकत नाही आहेत तर ते सेलिब्रेट होतं आहे. म्हणजे मी तुला सांगतो, मागच्या वर्षी वाटेवरी मोगरा हे आमचं गाणं सडनली इट केम इन टू वोग, आणि इंस्टाग्रामवर लाख रील्सच्या वरती आकडा गेला सडनली. आणि ते गाणं 2022मध्ये रिलीज झालं होतं, आणि जेव्हा रिलीज झालं होतं तेव्हा एवढा अवेअरनेस नव्हता इनिशियली, बट इट पिक्ड अप आफ्टर 1 year. आणि खूप चांगले आकडे आम्हाला यूट्यूबवर बघायला मिळाले, आणि ऑर्गॅनिक आहे. वी डिडंट पोअर मनी इन टू प्रमोटिंग द व्हिडिओ आणि शोईंग फेक नंबर्स, काहीच केलं नव्हतं आम्ही. सो मला वाटतं चांगला कंटेंट जर तुम्ही दिलात तर लोक ते स्वीकारत आहेत आनंदाने. आणि फक्त असं नाही की फक्त फिल्म आणि टेलिव्हिजनचा आधार असलेलीच गाणी चालत आहेत. आज इंडिपेंडंट म्युझिक लोक ऐकत आहेत, आवडत आहेत. सो इट इज ग्रेट टाईम फॉर आर्टिस्ट्स. म्हणजे मला खूपदा असं वाटतं ना, त्याचा दुसरा भाग पण आहे त्या प्रश्नाचा आहे की
आपल्यालाही खूप ऐकायला मिळतं का अशा निमित्तानं वेगळे आर्टिस्ट? कारण मी मधल्या काळी मी यूट्यूबवर होतो आणि मी बस असं सर्च करत करत चांदनी रात हे गाणं ऐकलं आणि त्याच्यानंतर मला त्या माणसाचं ग्रेटनेस कळलं आधीसाठीचं. म्हणजे कुठे ना कुठे मी आणि तो हा कनेक्ट त्या यूट्यूबच्या माध्यमातून झालो. कारण त्याचं पण इंडिपेंडेंट म्युझिक होतो. त्यासाठी काय मला कोक स्टुडिओला जाऊन ऐकावं लागलं नाही. सो हे पण एक असतं का, एक आर्टिस्ट म्हणून तुम्हाला अनेक आर्टिस्टना पाहायला ऐकायला मिळतं? पूर्वी काय होतं, फिल्म आपल्याकडे स्पेशली फिल्म वॉज द ओनली काय म्हणतो पॉप कल्चरचं सगळ्यात मोठं मीडियम म्हणजे फिल्म. अर्थात की फिल्ममध्ये तुमचं म्युझिक जर पोचलं तर यू विल बी रेकग्नाइज्ड ॲज अ म्युझिशियन आणि वॉट एव्हर, किंवा क्लासिकल. म्हणजे असे दोनच ॲव्हेन्यूज होते. लेट 90sमध्ये आपल्याकडे इंडिपेंडंट म्युझिक खऱ्या अर्थी सुरू झालं आणि काही वर्ष म्हणजे टिल 2010 इट वॉज इन वोग. मग एक असा काळ परत आला जिथे इंडिपेंडंट म्युझिक वॉज लूजिंग इट्स एक ती पकड लूज होत होती असं वाटत होतं. बट आता विथ यूट्यूब आणि विथ स्ट्रीमिंग आणि हे सगळं इंडिपेंडंट म्युझिक इज बॅक आणि मला असं वाटतं इट इज द फ्युचर, इट इज हिअर टू स्टे. आणि फक्त इतके आर्टिस्ट असतात आपल्याकडे. संगीताची प्रतिभा फक्त काही लोकांपुरती सीमित नसते. अनेक लोक ती प्रतिभा घेऊन जन्माला येतात, अनेक लोक त्याच्यावर काम करतात. खूप टॅलेंट असतो. तर तो टॅलेंट फक्त फिल्म या एका मीडियममध्ये किंवा टेलिव्हिजन या एका मीडियममध्ये कॉम्प्रेस करणं सगळ्यांना शक्य नसतं. सो हे मला असं वाटतं एक इट इज अ ग्रेट अपॉर्च्युनिटी, इट इज अ ग्रेट टाईम की जो आर्टिस्ट आहे ज्याला स्वतःचं काम किंवा स्वतःचं एक म्युझिकल टॅलेंट जगासमोर ठेवायचं आहे, त्याच्यासाठी आज स्काय इज द लिमिट. सो नाव स्काय इज द लिमिट आपल्यासाठी नाही आहे, त्यामुळे लेट्स हॅव इट. कुठलं वाटेवरी मोगरा सर? चला लेट्स हॅव. काळजातून सुगंध वेचता, स्वप्न साजिरे नभात पेरता, सोहळे असे मनात रंगता, घनभर सोलागे जरा, त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा, त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा, हसून पाकळ्या उन्हात राहती, सुखातल्या क्षणी फुले शहारती, हसून पाकळ्या उन्हात राहती, सुखातल्या क्षणी फुले शहारती, गुज आपुले मनास सांगता, होई ऋतूला जरा, त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा, त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा. मला जे वाटतं ते मी सादर करणं ह्याच्यापेक्षा आर्टिस्टसाठी मोठी गोष्ट काय असेल ना निलेश सर? पण या सगळ्यानंतर आपण त्या गोष्टीकडे येऊया ज्या गोष्टीकडे अशोक पत्की सर तुम्ही हे ठेवा आम्हाला दिलं आहे, तो म्हणजे टायटल ट्रॅक्स. प्रत्येक मालिकेचे टायटल ट्रॅक्स हे तुमचे नंबर 1च असतात. म्हणजे ते कधी आहे का, म्हणजे मी काढू शकतो की माझे कोणते कोणते फेवरेट आहे. म्हणजे आत्तापर्यंत आई कुठे काय करते मधली सुद्धा गाणी जी आहेत तीही सुद्धा मी खूप ऐकतो. मग तुमची प्रत्येक म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण बघितलं गेलं तर मला स्वामिनीमधलं टायटल ट्रॅक असेल, मला उंच माझ होका असेल, किंवा आत्ता आले प्रेमाची गोष्टमधलं असेल, किती भारी वाटतं की ते गाणं जरी छोटं असेल, त्याचं ड्युरेशन जर छोटं असेल तरी लोकांच्या मनात ते मोठं घर करतं. काय कारण वाटतं तुम्हाला निलेश सर? अगेन माझ्यासाठी पण ही सरप्रायझिंग गोष्ट आहे. मला जेव्हा मी सुरुवात केली संगीतकार म्हणून तेव्हा ऑफकोर्स माझा फोकस फिल्म म्युझिक होता आणि आय स्टार्टेड विथ फिल्म म्युझिक आणि आय हॅव बीन डुईंग फिल्म म्युझिक सक्सेसफुली फॉर सो मेनी इयर्स. बट टेलिव्हिजन ह्या मीडियमवर माझं संगीत इतकं चालेल आणि ते इतकं स्वीकारलं जाईल हे मला अजिबात वाटलं नव्हतं. ऑफकोर्स मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा तो टायटल सॉंगचा एक एरा होता की जिथे प्रत्येक संगीतकाराला वाटायचं की एक शीर्षक गीत माझं एक तरी झालं पाहिजे आणि जे गाजलं पाहिजे. फक्त एक एवढीच अपेक्षा मोठी. हो.
तर मला आठवतं आहे 2008 साली माझं पहिलं शीर्षक गीत आलं कळत न कळत, आणि इट वॉज अ बिग हिट ॲट दॅट टाईम. आणि तेव्हा कसं ना शीर्षक गीत लागायचं मालिकेच्या आधी, कारण तेव्हा आजच्या एवढा सोशल मीडिया एवढा सक्रिय नव्हता. तेव्हा फक्त ऑर्कुट होतं आणि ऑर्कुटवर गाणी नसायची. एक्झॅक्टली. तर ते शीर्षक गीताला तेव्हा शीर्षक गीतं काही CD किंवा कॅसेटवरही उपलब्ध नसायची. त्यामुळे ते लोकांना तेव्हाच तो ॲक्सेस मिळायचा, जेव्हा ती मालिका सुरू होणार आहे तेव्हाच तो ॲक्सेस असायचा त्या गाण्याला. त्यामुळे लोक आवर्जून तो शीर्षक गीत ऐकणं हा एक इव्हेंट असायचा तेव्हा. आता कसं झालं आहे, आता ती शीर्षक गीतं सगळीकडे उपलब्ध असतात. ते फेसबुकवर तुम्हाला फ्री असतं, इंस्टाग्रामवर फ्री असतं, यूट्यूबवर असतं, तुम्ही कधीही जाऊन ते ऐकू शकता. बट ऑफकोर्स त्याच्यामुळे त्याचं अवेअरनेस आणि सेलिब्रेशन अजून वाढलं आहे. कारण तुम्ही जर आकडे बघाल शीर्षक गीतांचे काही, तर ते आकडे असे आहेत की जे काही लोकांच्या फिल्मच्या गाण्यालाही मिळत नाहीत असे आकडे आहेत. सो पीपल आर कन्झ्युमिंग इट, पीपल आर. आणि मराठी टेलिव्हिजन इज, मला असं वाटतं, म्हणजे किंग आहे आपल्याकडे. आय लव्ह डुईंग टायटल सॉंग्स. म्हणजे जेव्हा माझ्याकडे एक नवीन शीर्षक येतं तेव्हा टचवूड आजपर्यंत असं कधीच झालं नाही की मला खूप वेळ लागला आहे किंवा सुचत नाही. ते शीर्षक ऐकताच मनात काहीतरी स्वर रुंजी घालू लागतात आणि गाणं होऊन जातं. आणि आता मला खरं असं वाटतं की ते कुठलं तुमचं आवडतं कुठलं तरी. तू आता प्रेमाची गोष्टचा उल्लेख केला, जे आता चालू आहे सिरियल, त्यामुळे प्रेमाची गोष्ट लेट्स हॅव इट. जरी दुरावते जवळ येऊनी, तरी मनासही लागे खुणावतो तुझा नवीन स्पर्श. उगाऊ रातया रात हे जागे, फिरून गुंततो कुणात जीव. ऋतून वाहवा सुखास आजया, जशी उधाणते हरेक लाटही, तशीच घेरते ही अबोल प्रीत. जरा खुलेलही जरा फुलेलही, तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट नकळत उलगडे अशी मनातुनी. तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट जरा खुलेलही जरा फुलेलही, तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट, तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट. आपण त्या वर्षाबद्दल बोलतोय जो वर्ष आपण सरलाय आणि आता नवीन वर्षाकडे आपण पाहतोय. कोणते मुद्दे घेऊन आपण पाहिलं पाहिजे नवीन वर्षाकडे, हा माझा प्रामुख्याने प्रश्न आहे फॉर द म्युझिक इंडस्ट्री ऑल टुगेदर. म्हणजे आपण नेहमी असं म्हणतो की 2 वर्षापूर्वी जर तुम्हाला हा प्रश्न विचारला असता मी तर लॉकडाऊन हा प्रश्न असता. आता तो नाही आहे. आता तो सगळा मिटलेला आहे. लोक त्याच्यातून बाहेर आली आहेत. इंडिपेंडंट म्युझिक चांगलं सुरू आहे, टायटल ट्रॅक सुरू आहे, लोक लाईव्ह परफॉर्मन्सेसला येत आहेत. कोणकोणत्या गोष्टी अशा तुम्हाला वाटतं की दे शुड हॅपन इन द नेक्स्ट इयर, आता हे झालंच पाहिजे? मला वाटतं एक थोडं क्लेन्झिंग झालं पाहिजे, कल्चरल क्लेन्झिंग असं मला वाटतं. काही लोकांना ऐकायला ते हार्श वाटेल किंवा हे बोलायची काय गरज आहे असं वगैरे वाटेल, पण मला कुठेतरी असं वाटतं की आपली भारतीय संगीताची जी परंपरा आहे तर ती कुठेतरी आपण विसरत चाललो आहे, हरवत चाललो आहे, ती लुप्त होत चालली की काय. कारण खूप पाश्चात्य इन्फ्लुएन्सेस आणि पर्पजलेस इन्फ्लुएन्सेस वाटतात. म्हणजे एक तुला सांगतो, एक जनरल टेंडन्सी मी आजकाल बघतो, मग भले ते हिंदी फिल्म म्युझिक असेल किंवा साऊथचं म्युझिक असेल किंवा इवन आपलं म्युझिक असेल, मराठी फिल्म म्युझिक असेल किंवा जे इंडिपेंडंट स्पेसमध्ये बाकीच्या राष्ट्रांमध्ये जे काही चाललं आहे, तर त्यातला मेजॉरिटी जो भाग आहे तो ना प्रोवोकेशन आहे जास्त. ऐकणाऱ्याला प्रोवोकेट केलं जातं. आणि मला असं वाटतं म्युझिकचा पर्पज हा एंटायरली वेगळा आहे. प्रोवोकेशन हा फक्त पर्पज नाही आहे. इट इज अ पार्ट ऑफ म्युझिक्स लार्जर पर्पज की प्रोवोकेटिव्ह गाणी पण होतात आपल्याकडे, केली जातात. हां, पण त्याला काहीतरी पर्पज असतो. म्युझिक ही शेवटी दैवी संपत्ती आहे.
सूर ताल लय हे दैवी संपत्ती आणि त्याला आपण जर जपलं नाही आपल्या कल्चरला, आज भारताचं म्युझिक जर कोणी बाहेरच्या राष्ट्रांमध्ये जर विचारलं काय आहे भारताचं संगीत, तर आपण कुठली गाणी दाखवणार आहोत. हे मला वाटतं कुठेतरी पुढच्या वर्षात थोडंसं क्लेन्झिंग व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि ट्रू पर्पजफुल ट्रँक्युलायझिंग म्युझिक यायला पाहिजे, ज्याच्यामुळे माणसाला ट्रँक्विल वाटेल, शांत वाटेल, माणसाच्या मनात मनातली अँग्स्ट नाहीशी होईल, प्रेम वाढेल लोकांच्या मनात. तर ह्या पर्पज आहे ना आर्टचा. जसं निलेश सर म्हटले की ना, खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आपण काय ऐकतोय, आपण काय सादर करतो, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. कारण आपण जेव्हा सादर करतो ना, तेव्हा ते ऐकणाऱ्याला शांत मिळते, ऐकणाऱ्याला खूप आनंद मिळतो, आणि तेव्हा जेव्हा तुम्ही आनंद घेता तेव्हा त्या कलाकाराला सुद्धा डबल आनंद मिळत असतो. तो आनंद आयुष्यभर मिळू दे. आणि आता सांगता तुमच्याच गाण्यापासून करूया. बावऱ्या माझ्या मनाचे उलगडे ना वागडे, उसवडे होते खरे की हे नव्याने गुंतडे. वाटतो आता वाटतो आता उन्हाच्या उंबऱ्याशी चांदवा, उंबऱ्यापाशी उन्हाच्या चांदवा. गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांबना. हुलकीचा हुल तू इतके कळू दे थांबना. गुंतलेला श्वास सोडवू दे थांबना. तोल माझा सावरू दे थांबना, थांबना, थांबना. सरसुखाची श्रावणी किनाच रावळी वा, गुंतणा दूर फिरुनी आज वेडा जीवा. क्या बात. थँक्यू सो मच.